तर आता सायबर पोलिसात आपण तक्रार करणार असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणतायत. फेक स्क्रीनशॉट व्हायरल करत बदनामीचा प्रयत्न करण्यात आल्याचं आव्हाडांचं म्हणणं आहे. सत्य पचेना म्हणून मुंडेंचे कार्यकर्ते आता बिथरल्याचंही आव्हाडांचं म्हणणं आहे. रुपाली ठोंबरेंनी केलेल्या ट्विटच्या अनुषंगानं आता जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा ट्विट करत ही माहिती दिली आहे. व्हायरल चॅटमध्ये आव्हाड नेमकं काय म्हणाले आपण ते देखील पाहूया. उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज, मोर्चाकडे मी पहिली तुझी भेट घेईन. फोन कर पण मटेरियल तयार ठेव. मुंड्या विरोधात आणि वाल्या विरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर. पैसे लागले तर सांग मला, असं या चॅटमध्ये म्हटलं गेल्याचा दावा होतोय. बरं, आणि मोर्चात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशाची काळजी करू नका. आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्यालाही संधी द्यावी. मी सांगितलंय कसं काय कुणावर बोलायचं ते. हे व्हायरल चॅट मधला हा सगळा मजकूर आहे. तो कसा मंत्री राहतो आणि अजित याला पक्षात कसं ठेवतो ते बघू आता, असं या स्क्रीनशॉटमध्ये चॅट जो आहे त्याचं स्क्रीनशॉट जो समोर आलेला होता, जो रुपाली ठोंबरेंनी एक्सवर पोस्ट करत शेअर केलेला होता, त्यात हा सगळा मजकूर होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.